की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता EKYC, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत EKYCमुळे असं होईल तसं होईल, परंतु EKYCमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे EKYCमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कोणी ठेवू नये। EKYCमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्या त्या कधीही बंद होणार नाही, ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। सर, इस वजह बता दीजिए कि लाडकी बहन जो है उस योजना में कुछ लोगों के पैसे समय पर नहीं आ रहे हैं, सरकार की तरफ से आह्वान किया गया है कि EKYC की जाए, तो कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और EKYC का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैलाने की। हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला 2025 ची सर्वात मोठी न्यूज देणार आहोत। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। लाडकी बहिणींनो, तुमच्यासाठी ही 2025 ची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे। त्यांनी सरळ सांगितलेलं आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही। त्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता या महिन्याची उत्कंठा लागलेली होती, त्याही बहिणींसंदर्भात त्यांनी वाक्य दिलेलं आहे। ज्या बहिणींना अपात्र केलं होतं जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये त्यांना सुद्धा अत्यंत महत्त्वाची खुशखबर देणार आहे। पण एक छोटीशी बॅड न्यूज सुद्धा आहे। पहिले बॅड न्यूज सांगतो आणि नंतर तुम्हाला लाडक्या बहिणींनो अनेक खुशखबरी देतो, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा लाडक्या बहिणींनो, थोड्याच काळावधी अगोदर EKYC जे पोर्टल आहे ते काय झालं होतं, बंद झालं आहे। पहा त्याचे नेमकं कारण काय। हे पोर्टल जेव्हा बंद झालं तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आला, तर आता आमची EKYC होणार नाही का? ज्या बहिणींची EKYC झाली नाही त्यांना असं वाटलं, ज्या बहिणींची KYC झाली त्या बहिणींना वाटलं की आता आम्हाला डबल KYC करायची आहे का?
ज्या बहिणींची अजूनही झालेले नाहीये त्या बहिणींना असं वाटत आहे की आता हे सरकार काय करत आहे बा, नेहमी नवीन आणतं, पहिले पडताळणी म्हणतं, नंतर KYC म्हणतं, या संभ्रमामध्ये आहे. तर लाडक्या बहिणींनो घाबरायचं काहीच कारण नाही आहे. ही फक्त आणि फक्त आजच्या दिवसासाठी असणार आहे. म्हणजे काल झालं आणि आज मॉर्निंग नंतर ते सुरूच होणार आहे. तर घाबरू नका. KYC बंद झाली का? तर लाडक्या बहिणींनो KYC बंद झालेली नाही आहे. काही टेक्निकल अडीअडचणी आहे, ज्याला आपण इंटरनल एरर म्हणू, काय इंटरनल एरर म्हणू, त्याच्या माध्यमातून हे काय झालंय, बंद झालंय. घाबरायचं काम नाही. मी तुम्हाला सगळी डिटेल देणार आहे. वेबसाईट केव्हा सुरू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. 15वा आणि 16वा हप्ता एकत्र मिळणार आहे का? आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना 12वा, 13वा, 14वा, 15वा आणि 16वा हप्ता मिळणार आहे का, याबद्दलची ही खुशखबर मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्राच्या एकनाथजी शिंदे साहेबांनी 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार याची शाश्वती दिली आहे. तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो 15वा आणि 16वा हप्ता म्हणजे 3,000 रुपये. नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 14वा, 15वा, 16वा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 6,000 आणि जून पासून असेल तर 7,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. असा आदेश एकनाथजी शिंदे साहेबांनी डायरेक्टली दिलेला आहे. KYC बाबत सुद्धा सर्व अडचणी दूर केल्या जाणार आहेत आणि 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात पहिले बघूया की नेमकं जो आपली लाडकी बहीण योजना पोर्टल आहे हे का बरं बंद झालं, कशा पद्धतीने झालं, काय एरर होतं ते समजून घेऊयात. बघा, लाडकी बहीण योजना या पोर्टलवर तुम्ही फॉर्म भरता, त्याची जी वेबसाईट आहे ती कोणती आहे, ladkibaheen.maharashtra.government.in हेच संकेतस्थळ आहे. इथेच जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. दुसऱ्याकडे कुठेही जायचं नाही, कोणत्याच वेबसाईटवरून भरायचं नाही. लाडक्या बहिणीनं दुसरीकडून जर फॉर्म भरले, तुमची इन्फॉर्मेशन गेली, तुमचे पैसेही जाऊ शकतात आणि तुमच्या जी इन्फॉर्मेशन आहे कॉन्फिडेन्शियल ते सुद्धा त्या ठिकाणी लिखू शकते. म्हणून हीच वेबसाईट आहे. याच वेबसाईटवरून तुम्ही घर बसल्या फॉर्म भरू शकता. मी याची माहिती व्हिडिओच्या शेवट सुद्धा देणार आहे, टेन्शन घेऊ नका. बघा, हे काय झालंय, इथे लिहिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. अशा पद्धतीचं नॉर्मल वेब पोर्टल असतं. पण जर तुम्ही आता बघितलं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा वरती एरर येतोय, 500 इंटरनल सर्व्हर एरर. म्हणून लाडक्या बहिणींनो, हे इंटरनल सर्व्हर एरर काय असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही KYC लिंक चालत नाही आहे कारण की अशा पद्धतीचा एरर येतोय, 500 इंटरनल सर्व्हर एरर. आता 500 एरर कोड अंतर्गत सर्व्हर त्रुटी, इंटरनल सर्व्हर एरर, याचा अर्थ वेब सर्व्हरला काही अनपेक्षित समस्या आलेली आहे. म्हणजे हा जो इश्यू आहे तुमच्याकडनं नाही आहे तर सिस्टीम कडनं आहे, ज्यामुळे वापरकर्ते म्हणजे आपण विनंती पूर्ण करू शकत नाही, म्हणजे आपण जे काही रिक्वेस्ट करतो ते पूर्ण करू शकत नाही. ही समस्या तुमच्या ब्राउझरमध्ये नसून सर्व्हरच्या साईड आहे, म्हणजे सरकारच्या बाजूने. याची कारणं कोणती आहे? अनेक लोक काहीही चुकीचे कारण सांगत आहे लाडक्या बहिणींनो. तर ही कारणं योग्य आहे. तुम्ही ChatGPTला टाका, तुम्ही गुगलला टाका, तुम्हाला हेच असणार आहे. बघा, सर्व्हर कॉन्फिगरेशन समस्या, सर्व्हरच्या सेटिंग्समध्ये काहीतरी चुकीचं असल्यास हा एरर येऊ शकतो. म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला बॅकएंड म्हणतो, बॅकएंडमध्ये सरकारच्या बॅकएंडमध्ये काही इश्यू झाले असेल म्हणून हा एरर येऊ शकतो. दुसरा आहे सॉफ्टवेअर आणि प्लगइन मधला एरर. म्हणजे जसं एखाद्या वेळेस आपण एखादी प्लगिंग डिव्हाइस आणतो, जसं तुम्ही गुगल इनपुट डाटा टाकला असेल किंवा गुगल इनपुट बार टाकला असेल, त्याला आपण प्लगिन म्हणतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही इश्यू शकतो. पण मला असं वाटतं सर्वात मोठी जी एरर येऊ शकतं हा सर्व्हरवरील भार. कारण 2,50,00,000 बहिणी अर्ज भरत आहे. तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की या 3-4 दिवसांमध्ये 40 ते 50,00,000 बहिणींनी काय केलाय, डाटा त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. म्हणजे सर्व्हरवर खूप जास्त भार आल्यास किंवा तो ओव्हरलोड झाल्यास एरर येऊ शकतो. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, सर्व्हरवर तुमचा डाटा पोहोचलेला आहे, म्हणून हा एरर आलेला आहे असं मी तुम्हाला सांगतो. आणि लाडक्या बहिणींनो बघा, ज्या बहिणींचं आता KYC झाली आहे म्हणजे सर्व्हरवर डाटा पोहोचलाय, तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार म्हणजे मिळणार. आणि याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी ज्या माणसाने ही लाडकी बहीण योजना आणली, महाराष्ट्रामध्ये रुजवली, त्याच माणसांनी वक्तव्य दिलंय. तुम्ही व्हिडिओच्या पहिलेही बघितलं असेल आणि आता तो तुम्हाला सांगतोय, लाडक्या भावांची ओवाळणी अखंड सुरूच राहणार. ओवाळणी कधी देणार तुम्हाला? भाऊबीजला. आणि भाऊबीज म्हणजेच काय, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता एकत्र मिळणार आहे. ही खुश खबर आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची KYC झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना 3,000 रुपये मिळणार आहे, ज्या बहिणी अपात्र होत्या त्यांची सुद्धा KYC झाली असेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की दादा माझी KYC झालेली आहे आणि मला जून, जुलै, ऑगस्ट पासून पैसे मिळणार का? तर हो लाडक्या बहिणींनो, हे वक्तव्य आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. पण तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे, बरोबर. त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणतोय, हा जो गोल्डन डेटा येणार आहे 2 ऑक्टोबरला, लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर अत्यंत महत्वाची तारीख आहे. या 2 ऑक्टोबरला जो गोल्डन डेटा येणार आहे, या गोल्डन डेटामध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ज्याही योजना असेल महाराष्ट्र सरकारच्या त्या मिळणार. अदरवाईज तुम्ही अपात्र होणार आहात. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो,
2 तारखेनंतर आपल्याला अजून मार्ग मोकळे होणार आहेत. तोपर्यंत घाबरायचं काम नाही आहे. वेबसाईट जरी आता बंद असली तरी आजपासून ती सुरू होणारच आहे. 12 नंतर सरकारने टाइम दिलेला होता की 12 नंतर ती सुरू होणार आहे. ऍक्च्युली ती कालच 10 नंतर सुरू होणार होती, पण ते काही अडचणी झाल्या असेल, पुन्हा सॉल्व्ह नसेल झाला, म्हणून ती आता आजपासून केली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल आता ई केवायसी कशी करायची, तर बघा मी ई केवायसी कशी करायची त्याचंही तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट मध्ये सांगतोय. चुका करू नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही अनेक व्हिडिओ बघता आणि अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला चुकीच्या पद्धतीची माहिती दिली जातं आणि या माहितीच्या माध्यमातून तुम्ही चुकीचे फॉर्म भरता. तर आता मी सरकारकडे ज्याही बहिणींकडनं काही चुका झाल्या असेल, होच्या जागी नाही झालं असेल, पती वडील नसतील तर त्यांच्या जागी काय करायला पाहिजे, सेकंड ओटीपी मध्ये काय करायला पाहिजे, यासाठी सरकारकडे मागणी करतो की प्रत्येक लाडक्या बहिणींना या दुःखाच्या स्थितीतून बाहेर काढावं. या संभ्रम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालाय, तो तिथून बाहेर निघावं. यासाठी सरकारने आता त्या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये एडिटचं ऑप्शन द्यावं. सोबतच जो सेकंड ओटीपी आहे हसबंड किंवा वडिलांचा, त्यांच्याकडे वडील नाही आणि हसबंड पण नाही आहेत, अशा बहिणींनी काय करावं, किंवा जी महिला एकटीच आहे त्या महिलांनी काय करावं, तर सरकारने याबाबत सुद्धा काहीतरी त्या वेबसाईटला, वेब पोर्टलला चेंजेस करून तिथे योग्य पद्धतीची माहिती अपलोड करावी आणि हीच लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवावी. त्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे, आपण ई केवायसी फॉर्म कसा भरू ते बघूया योग्य पद्धतीने. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठाला जायचं. तिथे काय दिलं तुम्हाला, ई केवायसी बॅनर, याच्यावर टिक करा. याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमचा तिथे काय टाकायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा. टाकला, त्याच्या खाली संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकला आणि त्याच्या खाली तुम्ही जर बघितलं असेल तर एक आहे संमती दर्शवायची की मी संमती दर्शविते. असं केलं तर तिथे सेंड ओटीपी वर टिक करायचं आहे. सेंड ओटीपी वर टिक केल्यानंतर तुम्हाला काय तिथे ओटीपी येईल. समजा जर ओटीपी आला नाही आणि अनएबल टू सेंड हा मेसेज आला तर तुम्ही समजून घ्या की पात्र आहे. आणि जर तुम्हाला तो अनएबल टू सेंड ओटीपी नाही आला किंवा तुम्हाला ओटीपी आला नाही तर लक्षात घ्या तुम्ही अपात्र ठरलाय असं म्हणतो. कारण की लाडक्या बहिणींनो, इथेच तुमचं चेक होतं की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ओटीपी सेंड करता, जर अनएबल टू सेंड आला म्हणजेच काय की तुम्हाला ओटीपी येणार आहे, सध्या चालला नाहीये पण तुम्हाला येणार आहे असं त्याचं गृहीत धरलं जातं. आणि जर तुम्हाला ओटीपी आलाच नाही तर तुम्ही समजून घ्या की काय म्हणजे येणारच आहे तुम्हाला ओटीपी. आला नाही, अनएबल टू सेंड म्हणजे आला नाही, आणि जर डायरेक्ट आला तर तुम्हाला ओटीपी. समजा ते दोन्ही नाही झालं तर मग तुम्हाला कसा मेसेज येईल की तुमची ई केवायसी ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे, तुमची ई केवायसी ऑलरेडी कंप्लीट झाली असा मेसेज येईल. मग तुम्ही जर बघितलं असेल, मग तुम्हाला म्हटलं की आता अपात्र ठरणार आहे, तर मग काय होईल, जर तुम्हाला असा मेसेज आला नाही तर दुसरा मेसेज येईल की तुमचं नाव या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र दिसत नाही, म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नाही असा मेसेज तुम्हाला दिसेल. जर तुमची ई केवायसी झाली आहे तर तुम्हाला तो मेसेज येईल ई केवायसी झाली. आणि जर तुमची ई केवायसी झाली नसेल आणि जर तुम्हाला ओटीपी येत नाही आहे आणि सोबत तुम्हाला ओटीपी आला आहे तर अशा वेळेस तुमची ई केवायसी झाली आहे की तुमची होणार आहे. पण काहीच आलं नाही तर मग लक्षात घ्या तुमचं तो यादीमध्ये नाव होतं तिथून ते वगळण्यात आलंय आणि तुम्ही अपात्र ठरलाय. पण मला इथे सरकारला हे म्हणायचं आहे की ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट आणि ऑगस्ट पासून अपात्र होत्या त्या पात्र झालेल्या आहेत काही बहिणी. आणि ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला, जूनचा हप्ता मिळाला, जुलैचा हप्ता मिळाला, त्या बहिणी अपात्र झाल्या. म्हणजे हे नेमकं काय आहे, सरकार नेमकं करत काय हेच या ठिकाणी मला लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा विचारायचं आणि सरकारला सुद्धा विचारायचं आहे. मग तुम्ही यादीत नाही आहे मग काय करा, पुढे जायचं. होय, मग होय असलं तुम्ही यादीत नाही आहे म्हणजे पुढे घेणं. मग तुमचा तिथे आधार लिंक टाकायचा, जो नंबर आहे तो टाकायचा, तुम्हाला ओटीपी येईल आणि त्याला सबमिट करायचं. सबमिट झालं. सबमिट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय जायचं, ई केवायसी पृष्ठावर तुमचे पती आणि वडील यांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. समजा ज्या बहिणींना वडील नाहीये आणि पती नाहीये किंवा वडिलांची खूप अगोदरच डेथ झाली आहे म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड पण नाही आहे, पती आहे दादा सोबत राहत नाही, त्यांचं आधार कार्ड असून आपण वापरू शकणार नाही. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर लाडक्या बहिणींनो इथे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे. समजा आपण सासूबाईचं जर आधार कार्ड वापरलं तर सासूबाईची केवायसी होणार नाही. आपण ननदचं जर केवायसी वापरली तर ननदचं ई केवायसी होणार नाही. सोबतच तुम्ही आई इकडे असाल, आपल्या अविवाहित बहिणी असेल त्यांनी जर आईचं आधार कार्ड वापरलं तर आईची ई केवायसी होणार नाही. बहिणीची वापरलं तर बहिणीचं होणार नाही. मग वापरायचं कोणाचं, भावाचं. समजा तुम्ही दोघी जणी आहे, आई आणि बहीण, तर दोन्ही याच्यावर भावाचं वापरायचं का, याबद्दल सरकारने संभ्रम लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालाय. तो दूर करण्यासाठी आता जे काम चालू आहे टेक्निकल वाला ते त्याच्यामध्ये दूर करावं. क्रमांक पडताळणी संकेतांक कोड टाकून नमूद करावा, तसेच प्रमाणासाठी ओटीपी सेंड करावा. मग हा ओटीपी कोणाला येणार आहे, लाडक्या बहिणींनो जे तुमची पती आणि वडिलांची इन्फॉर्मेशन टाकणार आहे त्यांच्या अकाउंटला येईल, त्यांच्या मोबाईल नंबरला येईल. आणि सरकारने या सेकंड ओटीपी मध्ये चेंजेस करावं अशी आपण मागणी करतोय आणि सरकार करेल पण. त्यानंतर लाभार्थ्याने जात आणि प्रवर्ग पर्याय निवडावा, म्हणजे तुमची कास्ट काय, सब कास्ट काय त्याएवढी निवडावी. नंतर खाली बाबीत प्रमाणित करावा. डिक्लेरेशन, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त वेतन घेत नाहीत. येस, आपण निवृत्त वेतन घेत नाही. होय, आम्ही निवृत्त वेतन घेत नाही. ते काय करायला पाहिजे, होय टिक करायचं आहे.
माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित एक विवाहित महिला लाभ घेते का? होय. जर तुम्ही दोघी असेल तर तुम्ही होय करायचं, तुम्ही एक असेल तरी तुम्ही होय करायचं. पण 2 पेक्षा जास्त महिला असेल तर त्यांनी उत्तर काय करायचं नाही. पण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही ते नाही केलं तर होऊ शकतं, इट मे बी पॉसिबल 2 पेक्षा जास्त बहिणी आहे, तुमचा लाभ बंद होऊ शकतो. असं जर झालं तर तुमची ई केवायसी काय होईल? कंप्लीट होईल. आणि लाडक्या बहिणीनं हेच मी तुम्हाला सांगतोय, ई केवायसी झाल्यावरच तुम्हाला काय मिळणार आहे? हप्ता मिळणार आहे. 12वा, 13वा, 14वा, 15वा आणि 16वा. ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना 7,500 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणी जुलै पासून म्हणजे 13व्या हप्त्यापासून अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना 6,000 मिळणार आहे. ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र होत्या आणि त्यांची केवायसी झाली त्यांना किती मिळणार आहे? 4,500 रुपये. आणि ज्या बहिणींची केवायसी झाली त्यांना 14वा हप्ता मिळाला त्यांना 15वा आणि 16वा हप्ता दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे भाऊबीजीच्या ओवाळणीच्या वेळेस तुम्हाला मिळणार आहे 3,000 रुपये. तर लाडक्या बहिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली का? तुम्ही अपात्र ठरले आहे का? पात्र ठरले आहे का? सगळंच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो व्हिडिओला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच हाईप करायला सुद्धा विसरू नका. आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, कारण की ऑथेंटिक आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन म्हणजेच जीके अकॅडमी आणि तुमचा भाऊ. चला तर मग लाडक्या बहिणींनो इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.